कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे अंतर्गत दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ सिंधुदुर्ग नगरी आणि आरती क्रिएशन्स छत्रपती संभाजीनगर प्रस्तुत पाणी वापर संस्थेवर आधारित नृत्य नाटिका जल हे विश्व। जल हे विश्व या शेतकऱ्यांसाठी प्रबोधनात्मक नृत्य नाटिकेचे आयोजन दिनांक 9 ऑक्टोबर 2025 रोजी सावंतवाडी येथे सकाळी ठीक 11 वाजता करण्यात आले होते। जल हे विश्व या कार्यक्रमाची संकल्पना कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक माननीय श्री अतुलजी कपोले यांची असून या कार्यक्रमाला त्यांचे बहुमूल्य सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले। तसेच श्री पद्माकर पाटील अधीक्षक अभियंता दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ सिंधुदुर्ग नगरी आणि श्री विनायक जाधव कार्यकारी अभियंता तिल्लारी प्रकल्प यांचेही विशेष सहकार्य या कार्यक्रमाला लाभले। धुमकिट तदानी धुमकिट नटना घरनट धिमनट पर्वत उभा उत्तुंग नभा घुमतो मृदुंग पखवाज देता आवाज जनन झंकार लेऊनी स्त्री रूप भुलवी नटरंग नटरंग नटरंग।
खोंबड्यानं बांग दिली मलकबाई जाग आली, खोंबड्यानं बांग दिली मलकबाई जाग आली. सुपात जोंधळ घोळीते बाई, सुपात जोंधळ घोळीते, सुपात जोंधळ घोळीते बाई, सुपात जोंधळ घोळीते. अगं मावशे, मावशे, अगं समजे जण इकडे या. हे वासुदेव काय म्हणालात बघा बरं. हा बोला वासुदेवा. बयानो इथं बसा बरं जरा, मग समध्यासनी सांगतो. मग मी काय सांगतो ते ऐका. आपलं महाराष्ट्र शासन आहे ना लय भारी, एक नंबर, एकच नंबर म्हणायचं. आणि त्यातल्या त्यात जलसंपदा विभाग आहो तो तर एकच नंबर. शासनाची योजना लय लय भारी, कष्टकरी बळीराजाला तारी. अहो शासनाची योजना लय लय भारी, कष्टकरी बळीराजाला तारी. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, पाणी वापर संस्था घेऊन आला. हे आटपाट नगरात होत एक गाव, गुन्ह्या गोविंदाने नांदत होता सण उत्सव. क्या बात आहे. आटपाट नगरात चुंबळवाडी नावाचं एक गाव असा. बरं. त्या गावात सर्व लोक गुन्ह्या गोविंदाने नांदत असा, सण उत्सव साजरी करत असा. आहा. पण अचानक त्या गावात पाण्याचा प्रश्न उद्भवला. अरे दूर हो दूर हो दूर हो बालका, दूर हो दूर हो. तुला माहिती नाही का, दूर हो दूर हो. तिथे थांब जरा, तुझा काय प्रॉब्लेम आहे. बाबा हाँ. मका बहुत बड़ी समस्या आहे बाबा. काय समस्या आहे तुझी. माझ्याकडे बहुत मोठी शेती आहे बाबा. खूप मोठी शेती आहे. हा बाबा. नुसती शेती कर ना बाबा, पण त्याच्यातून उत्पन्न होत नाही बाबा मला. अरे 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 या लवकर. अयो महाराज, आम्हाला द्या की आशीर्वाद. काय रे तुझं काय चाललंय इथं. काय नाही चाललंय. हे बालिका आलेला आहे, तू शेतकरी आलेला आहे, आणि हे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. हे सगळे काय करताय इथे. तुम्ही काय करताय महिला मंडळ, काय करताय इथे. बाबांचा आशीर्वाद घ्यायला आलो. बाबांचा आशीर्वाद. तुम्हाला माहिती आहे या बाबावरती किती केसेस आहे. आतापर्यंत 100हून अधिक केसेस या बाबावरती आहे, माहिती आहे. आणि तुम्ही अशा भोंदूबाबाच्या इथं नांदी लागलात. अरे तुम्ही आपला देश एवढ्या प्रगती पथावर आहे, एवढ्या सगळ्या महिला एवढा सुशिक्षित होऊन सनी कुठपर्यंत प्रगती करताय, आणि तुम्ही इथं भोंदूंच्या नांदी लागलाय. जा घरी काहीतरी कामधंदे बघा आणि आपली प्रगती करा, कुटुंबाकडे लक्ष द्या. अशा बाबांच्या नांदी लागून आपला फायदा नाही होणार. चला इकडे या. कोकणाचं एक दिवस असं वाटोळ करून टाकणार आहे, माहिती का. बाबांनी बटाईने यांच्याकडे शेती द्यायची सांगितली नाही का. अरे अशा भोंदूगिरी बाबांच्या नादी लागून तुमच्या शेतीत तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे का, सांगा बरं. अरे तुम्हाला जायचं तर कोकण पाटबंधारे विकास महामंडळामध्ये जा. ठाण्याअंतर्गत दक्षिण कोकण पाटबंधारे विभाग आहे ना, त्या ठिकाणी तुम्ही जर गेलात तर त्या ठिकाणी शासनाच्या अशा खूप साऱ्या योजना आहेत, त्या शेतकऱ्यांसाठी काम करतात. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमची पाण्याची अडचण असेल, शेती संबंधात ज्या काही अडचणी असतील त्या ठिकाणी तुमचं त्या ठिकाणी निराकरण होतं, माहिती आहे. भोंदूगिरी हटाव आणि आपलं कोकण बचाव. चालेल ना. सुरू झाली अपेरण, सुरू झाली अपेरण, सुरू झाली अपेरण. हलगडी जाणार गड्या, हलगडी जाणार, हलगडी जाणार गड्या, हलगडी जाणार. येर गड्या काम करी जाणार. पुढे चालल्या रानात, सुरू झाली अपेरण. पुढे चालल्या रानात, सुरू झाली अपेरण. आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी. आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी. आम्ही जातीचं शेतकरी, खातो कष्टाची भाकरी. विकायला निघाली दही दूध ताक आणि लोणी ग बाई ग. दही दूध
दम एका बाजूने चालत एका बाजूने मारत नाही हा हा हा. अरे 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 कुठे चाललाय सा? कुठं नाही, चाललो होतो शेताकडे ढोरं घेऊन. अरे हे काय बैल असा का कोंबडीचं पिल्लू असा? अरे काय सांगू, लय कठीण चालू आहे बाबा, लय कठीण. म्हणजे तुका काय बोलू मी आता. पोरीचं लग्न जवळ आलंय, पैका नाहीये, लय लय कठीण चाललंय आता. अरे तुझ्याकडे एवढी मोठी शेती असा आणि त्याच्यामध्ये काय लावलं नाही? अरे काय सुरुवातीला भाताचं पीक घेत असा, नंतर तर काय पीकच नाही ना, काय करावं काही समजतच नाही मला मला. ते झालं, मी भाताचं पीक लावलं घरात, भात त्या भाताला भावच नाही, काय करा काहीच करा. मागच्या वर्षीचाच भात तसा पडलेला आहे का? तुमच्यासारखी देखील आमची परिस्थिती होती, पण तुम्हाला सांगतो आमच्या गावात महाराष्ट्र शासनाचं जलसंपदा विभागाचं पाणी वापर संस्था आम्ही आमच्या गावात आणली. दक्षिण कोकण पाटबंधारे विभाग यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या गावात पाणी वापर संस्था आणली आणि आमचं गाव सुजलाम सुफलाम केलं. हे बघा, केळी, अननस, त्याला हे किती ताजे तवाने आहे. हा, हे बघा इकडे, हे गहू गहू, इथले चांगले गहू, बापले बापले बापले. काकडी, वा हे बघा भाजी, टमाटर, गाजर, अरे या इकडे. इकडे पण नारळ. हे बघा, हे काय हे एक मिनिट. इकडं सगळी फळबाग आहे आपली. बघा, पेरू, याच्यात पपई आहे. हे 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 काय बँकेतून लोन घेतला हो का? नाही 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 नाही, आत्ताच त्यानं सगळा माल विकला आणि त्याचे पैसे आहेत. चला एका दिवसाचे इथले सगळे पैसे कसं? हे तुम्हालाही शक्य असं आणि मंडळी तुम्हालाही शक्य असं. फक्त काय करायचं, आपल्या गावात जलसंपदा विभागाची, पाटबंधारे विभागाची पाणी वापर संस्था आणायची आणि सगळे शक्य करून घ्यायचे. त्याला आताच जातो आणि जलसंपदा विभागामध्ये जातो आणि आमची नोंद करून टाकतो, इंजिनियर साहेबांना बोलून. हा, आणि असंच आपलं गाव हिरवगार करा, सुजलाम सुफलाम करा. कळलं का? एका पिकावर सारी भिस्त, अहो लावा जराशी शिस्त, इतर पिकेही घेऊन आपली शेती करा हो मस्त. एका पिकावर सारी भिस्त, अहो लावा जराशी शिस्त, इतर पिकेही घेऊन आपली शेती करा हो मस्त. फळा फुलांच्या बागांनी सारे कोकण तुम्ही सजवाना, पाणी वापर संस्था आपल्या दारी तुम्ही हो आणा. काय राव तुम्ही असं काय करता, काय राव तुम्ही असं काय करता, ध्यान इकडं द्या ना. हो काय राव तुम्ही असं काय करता, ध्यान इकडं द्या ना. अहो पाणी वापर संस्था तुम्ही गावी आपल्या ना. अहो पाणी वापर संस्था तुम्ही गावी आपल्या ना. काय राव तुम्ही असं काय करता, ध्यान इकडं द्या ना. अहो पाणी वापर संस्था तुम्ही गावी आपल्या ना. पाणी वापर संस्था तुम्ही गावी आपल्या ना. तुमच्याकडे 10 एकर शेती आणि तुमचं 25-30 लाख रुपये उत्पन्न होतं आणि ह्यांच्याकडे 40 एकर शेती पण ह्यांचं 4-5 लाखाचं उत्पन्न होतं. त्यांच्याकडे पाणी वापर योजना नाही आहे, आमच्याकडे पाणी वापर योजना आहे. आम्ही प्रत्येक बाबा, मला तुम्हाला जरा बोलायचं, इकडे या ना. ठीक आहे, 2 मिनिटात आलो. बसा. बोल ना बेटी. बाबा, मी तुम्हाला सांगितलं होतं, जो मुलगा चांगली शेती करतो त्याच्याशीच मला लग्न करायचं. आता ह्यांच्या शेतात पाणी वापर संस्था नाही, ह्यांच्या गावात पाण्याचा प्रॉब्लेम, मला नाही आहे तो मुलगा पसंत. मग मला त्याचा मित्र पसंत. अरे पण तो बुट्टा आहे ना. बाबा, तो बुट्टा असू द्या नाही तर खुट्टा असू द्या, तो उत्तम शेती करतो, त्याच्या शेतात पाणी वापर संस्था आहे. आता बघ तुझ्या शब्दा. तर मी सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्टी अशी सांगायची असा की आपल्या गावामध्ये जो पाण्याचा प्रश्न होता, तर त्याच्यामुळे मी आणि माझा दोस्त आम्ही शेजारच्या गावाच्या शेजारच्या गावातले जे खोत साहेब आहे त्या खोत साहेबाकडे गेलो आणि ज्याला त्यांनी सांगितलं की पाटबंधारे विभागात जाऊन तुम्ही हे नोंद करा आणि मग इंजिनियर साहेब आपल्या गावामध्ये येतात. तर आता आपल्या गावामध्ये इंजिनियर साहेब मी ते करून घ्या, तिकडे जा ते करून घ्या पहिले, तर महत्वाचं चालू आहे. इंजिनियर साहेब येणार आहेत, तर कोणाची काही अडचण आहे का? बोला भाऊ, काय अडचण? ए मैना, इस बार अपनी शादी हो जाएंगी भला? अरे इंजिनियर साहेब येतोय ना आता, मग शेतात पाणी, मग त्यासोबत करतो का लग्न?
इंजिनियर साहेब येत आहे हा ते आणणार आहेत पाणी हो मग त्यांच्याशीच लग्न करते की मी नमस्कार इंजिनियर साहेब. नमस्कार. तर आज आपल्या गावामध्ये कोकण पाटबंधारे विकास महामंडळ या ठिकाणाहून इंजिनियर साहेब आलेले आहेत. माननीय श्री अरुणजी जोगदंड साहेब आणि त्यांचे सहकारी नितीनजी मुंडे साहेब. जोरदार ताल्या. बरं आता ही योजना कशा पद्धतीने काम करते तर ही 4 पद्धतीने काम करते. MLA, PLA, CLA, DLA आणि महाराष्ट्र शासन सध्या ज्याच्यावर काम करते ते म्हणजे मायनर लेवलची पाणी वापर संस्था. पण आता हे पाणी कसं आणणार गावात? आता हे पाणी आपण धरण आहे धरणातून प्रत्येक शेतकऱ्याला कॅनलच्या माध्यमातून आपण पाणी पोहोचणार आहोत. आलिया जान जागर